बैलाला आता पात्रवाल्याची वाड्याने पोट भरलं म्हणून आता चाललं होते दुसरीकडे तोड करायला. त्याच्या नंतर सगळे मग पसारा भरून ट्रकीत बसले होते. आमचे पोरं लगेच त्यांना वाटा लावायला रस्त्यावर उभाच होते. माझा ब्लॉग सुरू झाला की पोरं लगेच माझा मोबाईल हिसकायला सुरूच राहते. माझा ब्लॉग एकदम क्लिअर कट यावा यासाठी फक्त नीला पोरांना धरायला सावधच राहतो. दुपारची वेळ होती, ग्राउंड एकदम मोकळा असल्या कारण पोरं लगेच रील्स काढायला सुरुवात झाली. ट्रॅक्टरची रील्स काढली. त्यानंतर मग आम्ही एक बड्डे होता मित्राचा, त्याचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही लगेच गेवरेमध्ये आलो. गेवरेमध्ये आल्यानंतर आम्हाला इथं केक शॉपमध्ये आम्ही केकाची मागणी केली. केकचं मटेरियल शिल्लक नसल्या कारणानं आणि टाईम पण भरपूर झाला, त्यामुळे आम्हाला इथं काय केक भेटत नव्हता. त्यानंतर आम्ही लगेच कोकणात जाण्याचा निर्णय घेतला. मग आम्ही सर्वजण कोकणात आलो. कोकणात आल्यानंतर पण या ठिकाणी केक शॉपमध्ये एक मॅटर झालं. एका गिऱ्हाईकाकडून पैशाची भूलचूक झाली, ते काय आम्हाला समजलंच नाही. हे सगळं कृत्य आम्ही टीव्हीवर बघत असताना तोपर्यंत आमचा केक बनवून रेडी झाला. नंतर केक घेतला आणि पेट्रोल पंपावर आलो. तोपर्यंत पेट्रोल पंपावर सोन्याची वेळी चाळीस सुरू झाली. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता या दोघांची एडीचा मला तर हसू यायला लागलं. तोपर्यंत इकडे विशाल बघत होतो काय करतो. ते विशालने पेट्रोल टाकलं होतं 50चं, पण त्याच्याकडून पेमेंट काय होत नव्हतं. म्हणजे त्याचं पेमेंट जे आता पेंडिंग पडलं होतं. नंतर मग आम्ही थोडा वेळ प्रयत्न केला, डबल पेमेंट करून आम्ही त्या ठिकाणी निघलो. आणि इकडे विशालचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही एका हॉटेलच्या बाहेर उभा राहिलो. या ठिकाणी बल्बाचा फोकस जास्त असल्या कारण आम्हाला इथं फोटो काढायला लोकेशन भारी भेटलो. त्यानंतर विशालचा बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर विशालला चेहऱ्याला चांगला केक लावून ठेवला होता. तो चेहरा धुण्यासाठी विशाल नळावर येऊन उभा राहिला. एन्जॉय आम्ही भरपूर केला होता. तोपर्यंत इकडे बघतो काही नीलेच्या अंगात आता बर्थडेचं भूत आलं होतं. नीला आपला एकटाच नाचत बसला. सुन्या काय विशालला चेहरा धुवून देत नव्हता. बर्थडे असल्या कारणानं विशालला सगळं ऐकून घ्यावं लागत होतं. इकडे सुन्या तोपर्यंत विशालच्या अंगावर पाण्याचा शिपका मारायला सुरूच झाला. होळी तर अजून लांबच होती, पण होळीचा आता साजरी करायला सुरू झाला. वेळ भरपूर झाल्या कारण आता आम्ही सगळेजण चाललो होतो घरी. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही थोडीफार फोटोग्राफी करतो, तुम्ही पण तोपर्यंत आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा.